राज्यसभेवरून छगन भुजबळांची खतखत. इतरांप्रमाणे मीही मुलासाठी मंत्रिमंडळामध्ये जागा मागितली. उमेदवारीस भाजपनं नकार दिला नाही असं भुजबळांनी म्हटलंय. तर दुसऱ्यांची मुलं राज्यसभा लोकसभेवर तोच न्याय लावा असं मी म्हटलं होतं असं भुजबळ यांनी म्हटलंय. एकंदरीतच भुजबळ यांच्या या सगळ्या वक्तव्यांवरून त्यांच्या मनातली सगळी खदखत आता समोर येते. इतरांप्रमाणे मीही मुलासाठी मंत्रिमंडळामध्ये जागा मागितली असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. तर उमेदवारीस भाजपनं नकार दिलेला नाही असं भुजबळांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा अंतर्गत काही वाद आहे का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. दुसऱ्यांची मुलं राज्यसभा लोकसभेवर तोच न्याय लावा असं म्हटलं होतं. त्यामुळे तटकरे आणि अजित पवारांच्या कुटुंबियाकडे हा सगळा रोग जातोय का अशी सुद्धा आता चर्चा रंगू लागली आहे. मात्र भुजबळांनी ही सगळी वाक्य म्हणत खरं तर एक प्रकारे एक वेगळा अंतर्गत संघर्ष आता पुन्हा निर्माण होतोय की काय, या सगळ्याची बीजं या सगळ्या वाक्यांमध्ये आहेत की काय हे सगळं पुढच्या काळामध्ये कळणार आहे. मात्र भुजबळांची खतखत मात्र या वाक्यांमधून आता पुढे येते. इतरांप्रमाणे मीही मुलासाठी जागा मागितली असं भुजबळांनी म्हटलंय. माझ्या सुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो. परंतु मला असं वाटतं की ते वरती कम्युनिकेट करायला वेळ लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि BJPकडे ते प्रपोजल आम्ही मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता, आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर. आता एक दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्या वेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल त्यावेळेला विचार करू. त्यामुळे BJPने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही. आता तो अन्याय काय आहे की हे चालायचंच आता आणखी पुढे. आज नाही तो कल, कल नहीं तो परसों. क्या मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ. शतरंज नहीं जमता है मुझे. तर छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकत होतो. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले. जाणून घेऊया ओमकडून या संदर्भातले आणखी काही तपशील. ओम, सगळ्यात पहिल्यांदा भुजबळांची तर ही खतखत दिसते आहे या महत्त्वाच्या वक्तव्यांमधून. इतरांना जो न्याय तोच मलाही लावावा असं मी म्हटलेलं होतं असं म्हटलंय. त्यामुळे हा रोख नेमका कोणाकडे आणि भाजपचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोल नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्याला नकार भाजपकडून मिळालेला आहे. या सगळ्या बातम्यांचं त्यांनी खंडन केलंय. काय काय नेमके या वक्तव्यांचे संकेत आहेत, काय नेमकं याचं मत अर्थ आहे? अनुपमा, छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज आहेत हे सांगण्यासाठी आता वेगळ्या कुठल्याही राजकीय पंडिताची गरज नाही. त्यांच्या आजच्या सकाळच्या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट झालंय की राज्यसभेची उमेदवारी डावलल्यामुळे छगन भुजबळ पक्षावर नाराज झालेले आहेत. त्यांनी अनेकदा हे बोलून दाखवलं की अनेक वेळेला राज्यसभेची संधी मला चालून आली परंतु मला ती मिळाली नाही, डावललं गेलं, अशा प्रकारची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यासोबतच कुठेतरी तटकरे आणि पवार कुटुंबाला आपल्या मुलांच्या संदर्भात जो न्याय दिला गेला तो न्याय माझ्या बाबतीत लावण्यात आला नाही अशा प्रकारची खंत सुद्धा भुजबळांकडनं यावेळेला व्यक्त करण्यात आली. जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला मंत्रिपद जेव्हा मिळालं नाही तेव्हा तुम्ही नाराजी व्यक्त करून दाखवली होती, जहा नाही चैना वहा नहीं रहना असं तुम्ही म्हणाला होतात, तर आज तुमची भावना काय, हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी एक हिंदीतलं वाक्य या ठिकाणी वापरलं. ते म्हणाले की हम कबड्डी के खिलाडी है, शतरंज के नहीं, हमें शतरंज खेळना नहीं आता. त्यामुळे भुजबळांसोबत राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळात नेमका हे शतरंज अर्थात बुद्धिबळाचा डाव कुणी खेळला आणि कुठला गडी बाद करण्याच्या नादात छगन भुजबळांची विकेट पडली, त्यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं नाही आणि समीर भुजबळांचं जे मंत्रिपदावरचं त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं नाही. या सगळ्या गोष्टी आता छगन भुजबळ यांच्या विधानानंतर आता चर्चिल्या जात आहेत. खरं तर आज ना उद्या, उद्या ना परवा हा न्याय आम्हाला मिळेलच, परंतु अन्याय झालाय असं सुद्धा एक प्रकारे त्यांच्याकडनं स्पष्टपणे नाही तरी सांकेतिक दृष्ट्या त्यांच्याकडनं हे बोललं गेलं की माझ्यावर अन्याय झालेला आहे. जो न्याय पवार आणि तटकरेंना लावला गेला तो मला लावला गेला नाही, माझ्या मुलांच्या संदर्भात तो लावला गेला नाही, अशा प्रकारची खदखद भुजबळांकडनं व्यक्त करण्यात आली आहे. मात्र स्वपक्षावर टीका करत असताना सुद्धा भुजबळांनी भाजपला मात्र नाराज केलेलं नाहीये. भाजपचा कुठलंही इंटरव्हेन्शन या सगळ्या प्रकरणात नव्हतं. भाजपला ही भूमिका समजावून सांगण्यात कुठेतरी वेळ कमी पडला, भाजपपर्यंत पोहोचण्यात वेळ कमी पडला, अशा प्रकारची भूमिका भुजबळांकडनं घेण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याचं स्वप्न भुजबळांचं भंगलंय आणि या सगळ्या घटनाक्रमाच्या माध्यमातून भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त करून दाखवली. त्यामुळे भुजबळांचा या सगळ्या प्रकरणात रोष सुनेत्रा पवारांवर आहे की
पटेल आणि तटकरे या पक्षातल्या 2 नेत्यांवरती आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आपण पाहिलं असेल राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत आणि जी. त्यांनाच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. राजेंद्र जैन यांनी जरी भुजबळ आपल्याला वडिलांसारखे आहेत असं म्हटलं असलं तरी सुद्धा भुजबळांनी मात्र आपली जी नाराजी आहे ती स्पष्ट शब्दात व्यक्त केली. त्यामुळे यापुढे ठीक. पक्षामध्ये नवा संघर्ष छगन भुजबळ विरुद्ध पक्षातले इतर नेते खरंय. हा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण खरंय. जर असा संघर्ष झाला तर तो पक्षांतर्गत संघर्षाचा भुजबळांचा दुसरा अंक असणार आहे. त्यामुळे यापुढे नेमकं पक्षात काय घडते, भुजबळांची नाराजी कुठपर्यंत जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरे आणि ज्याप्रमाणे आता ओम भुजबळ म्हणालेत की शतरंजचे खेळाडू ते नाहीयेत, बुद्धिबळाचे खेळाडू नाहीत तर कबड्डीचे, त्यामुळे कशा प्रकारे आता पुढचा डाव ते टाकतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.